महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 7वा. महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 7वा. विषय मराठी. कविता 3री. माझ्या अंगणात. कविता 3री. माझ्या अंगणात. म्हणजे आपण आता जी एक कविता आणि एक पाठ हा अभ्यासलेला आहे आणि त्यावर आपली टेस्ट पण झालेली आहे. आता आपण बघणार आहोत 3ऱ्या कवितेकडे. ते आहे माझ्या अंगणात. आता कवी किशोर बडी या कवितेचे कवी आहेत किशोर ज्ञानेश्वर कोळी. या कवितेचे कवी आहे ज्ञानेश्वर कोळी. आता ज्ञानेश्वर कोळी यांनी त्यांच्या अंगणामध्ये काय काय येतं, काय काय टिकतं, त्यानंतर कोण कोण येतात, शेतामध्ये काय काय उगवते, त्याचे किती मोठे मोठे ढिगारे पडतात, या सगळ्यांचा जो आनंद आहे तो आनंद या कवितेमध्ये मांडलेला आहे. कारण ज्या वेळेला आपण एक लक्षात घेऊन घ्यायचं की बहुतेक करून ही गोष्ट शेतीवर अवलंबून असावी, असा मनाशी काय असला पाहिजे, ठाम असलं पाहिजे, निर्णय ठाम असला पाहिजे. कारण माझ्या अंगणात आता आपण कविता म्हणजे समजा याच्या आधी तुम्ही घरी वाचलीच असेल की आता मीच काय शिकवणार. तर ती जी कविता आहे ती कविता एका शेतकरी जीवनावर आधारित आहे. म्हणजे कसे की जर एखाद्या शेतकऱ्याला जर मस्त पीक झालं तर त्याचा आनंद जो आहे तो आनंद काय होतो, गगनात मावेनासा होतो. बरोबर आहे. आता गगनात मावेनासा होणे म्हणजे त्याचा खूप आनंद होणे. आणि असं जर शेतकऱ्याला खूप धनधान्य पिकलं, खूप भरभराट झाली तर काय होते, आनंद होते. तर तसेच म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर कोळी यांनी की कवी जे आहेत त्या कवी आपल्या वडिलांना शेतीत धान्य पिकवल्यानंतर त्याचा जर मोबदला चांगल्या तऱ्हेनं मिळाला तर माणसाला काय मिळतं, समाधान मिळतं. मग तसेच हे ज्ञानेश्वर कोळी होते. आता आपण बघणार आहोत त्यांच्या परिचयामध्ये की त्यांनी काय म्हणजे ही कविता जी आहे ती कशावर आधारित आहे. लेखक आहेत, कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी. जन्म 1956. ज्ञानेश्वर कोळी कवी आहेत आणि जन्म आहेत 1956. जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले छावणीच्या कविता, आकाश पेलताना
हे कविता संग्रह जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले छावणीच्या कविता आकाश पेलताना हे कविता संग्रह 8 आण्याचा गूळ हा कथासंग्रह प्रसिद्ध. तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की शेतकऱ्यांना जो आनंद होतो, त्याला जर भरभराट मिळाली तर त्याला काय होतो? आनंद होतो. आता शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो. शेतकरी काय करतो? शेतात रात्रंदिवस काम करतो. जेव्हा त्यांच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. काय म्हटलेलं आहे की शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो. आणि ही गोष्ट नक्की सर्वांना माहीत आहे की शेतकरी काय करतो? शेतात बिचारा राबराब राबतो. आणि जेव्हा त्याला त्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. म्हणून प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केले आहे. जे धान्य पिकवतो ते धान्य काय असतात? खूप मोलाचं असतात. म्हणून ते धान्य पिकलं की शेतकऱ्याला काय होते? खूप आनंद होतो. आता ही कविता कशावर आधारित आहेत ते आता आपण बघणार आहोत. इथं तुम्हाला एक घर दिसतात. त्याच्या बाजूने एक अंगण आहे. एक सुंदर तुळशी ओटा आहे. त्यानंतर तिकडे त्यानंतर तेव्हा घराच्या बॅक साईडला असं चौकोनी डब्याचं दिसत असते, तर आपल्या घरातल्या म्हणजे आपल्या या ठिकाणी जे हे मागच्या साईडला दिसत आहेत, तर ज्याला आपण पाट्या वगैरे ताट्या वगैरे म्हणतो, तो हा प्रकार आहे. घराच्या मागं झाड आहे. तिथे चिमणीने खोपा बनवलेला आहे. इकडच्या साईडला सूर्य उगवलेला आहे. एका ठिकाणी ढिगारा घातलेला आहे. एका ठिकाणी 1-2 ठिकाणी वाळत टाकलेले आहेत. तर या नेमकं या कवितेमध्ये काय दिलेलं आहे ते बघणं आवश्यक आहे. चला तर मग कविता पहिल्यांदा तालासुरात म्हणून घेऊ आणि त्यानंतर मग समजावून घेऊ. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलेलं आहे. गहू जे आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत.
कवितेत म्हटलेलं आहे की गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. गहू शाळवाचं मोती कुठे सांडलेलं आहे? काळ्या रानात सांडलेलं आहे. म्हणजे शेतात धान्य पिकवल्यानंतर आनंद व्यक्त करताना शेतकरी म्हणतो की गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. गहू ज्वारीचे दाणे उगवून आले आहेत, पिकले आहेत आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्यांचे शुभ्र चांदणे पडले आहे. शुभ्र चांदणे पडलेले आहेत की कवितेमध्येच म्हटलेलं आहे. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. गहू शाळवाचं मोती, गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. म्हणजे की आनंद व्यक्त करताना गहू ज्वारीचे दाणे काळ्या रानात उगवून किंवा पिकलेले आहेत आणि त्याच्यामुळं माझ्या अंगणात काय झालेलं आहे? लख शुभ्र मोत्यांचे काय पडलेले आहेत? चांदणे पडलेले आहेत. त्यानंतर आहेत काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. म्हणजे काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास, काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. म्हणजे काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास, शेतातील काळ्याशार मातीमधून मोती पोवळ्यासारखी धान्याची रास सांडली आहे. माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदात डुलते आहे. म्हणजे काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. म्हणजे शेतातील काळ्याशार मातीतून मोती पवळ्यांसारखी धान्याची रास सांडली आहे. माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदात डुलते आहे. दिला घेतला वाळतो रानातला रानमेवा, दिला घेतला वाळतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. म्हणजे दिला घेतला वाळतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. म्हणजे रानातल्या फळांचा मेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाळतो. रानातला रानमेवा, फळांचा जो मेवा असतो तो मेवा एकमेकांना दिल्याने काय होतो? वाढतो. तुम्ही आम्ही सर्वांनी हा रानमेवा प्रेमाने सहमतीने एकत्र खाऊया. हा सर्व मेवा एकत्र खाऊया. जीव दमतो शिंतो घास भरवते माय, जीव दमतो शिंतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. जीव दमतो शिंतो घास भरवते माय,
घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. जीव दमतो शिंतो म्हणजे शेतातील कष्ट करताना जीव दमतो, थकतो. घरी आल्यावर आई मायेने प्रेमाने आपल्याला काय भरवते? घास भरवते. म्हणून म्हटलेलं आहे, शेतामध्ये कष्ट करताना जीव काय होतो? दमतो. शिंतो म्हणजे थकतो. घास भरवते माय. घरी आल्यावर आई मायेने आपल्याला घास भरवते. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखर. अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखर. दूर उडून या जाता आसू येती गालावर. अंगणात आज माझ्या, कवी म्हणतात की अंगणात आज माझ्या अंगणात पाखरे आनंदाने दाणे टिपत आहे. हे पाहून माझा जीव सुखावतो. परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू गालांवर उघळतात. म्हणून म्हटलेलं आहे की अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखर. दूर उडून या जाता आसू येती गालावर. म्हणजे आज माझ्या अंगणात पाखरं काय झालेली आहे? दाणे टिपण्यासाठी आलेली आहे. आज माझ्या अंगणात पाखरे आनंदाने दाणे टिपत आहे. हे पाहून माझा जीव सुखावतो. परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात तेव्हा माझ्या डोळ्यांमधले अश्रू गालावर ओघळतात. जेव्हा हे पक्षी दूर उडून जातात तेव्हा माझे अश्रू काय होते? गालावर वाहू लागतात. चला तर मग ही कविता आता आपण तालासुरात म्हणूया. समजलं का तुम्हाला ही कविता? जर नसेल कळली तर तुम्ही मला विचारू शकता. चला. गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास. दिला घेतला वाळतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदान खावा. दिला घेतला वाळतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदान खावा. जीव दमतो शिणतो
घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. दूर उडून या जाता अंगणात आज माझ्या, दानटीपती पाखर. दूर उडून या जाता आसू येती गालावर. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदान खावा. जीवदम तोषीण तो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दानटीपती पाखर. दूर उडून या जाता आसू येती गालावर. आता याचा एक वेळा आपण भावार्थ समजून घेऊया, मग आपण प्रश्न उत्तराकडे वळूया. शेतात धान्य पिकवल्यावर आनंद व्यक्त करताना शेतकरी म्हणतो, माझ्या काळ्या शेतात मोत्यासारखे गहू ज्वारीचे दाणे उगवून आले आहेत, पिकले आहेत आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्याचे शुभ्र चांदणे पडले आहे. शेतातील दुसऱ्या कडव्याचा अर्थ. शेतातील काळ्याशार मातीमधून मोती पवळ्याची रास सांडली आहे. माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट म्हणजे तोरा, ऐट आनंदात डुलत आहे. रानात तिसरं कडवं. रानातल्या फळांचा मेवा एकमेकांना दिल्या घेतल्यावर वाढतो. तुम्ही आम्ही सर्वांनी हा रानमेवा प्रेमाने सहमतीने एकत्र खाऊया. त्यानंतर चौथ्या कडव्याचा अर्थ आहे, शेतामध्ये कष्ट करताना जीव दमतो थकतो तरी घरी आल्यावर आई मायेने आपल्याला घास भरवते. घरामध्ये छोट्याशा घरट्यातली आई जणू दुधावरची साय आहेत. त्यानंतर पाचव्या कडव्याचा अर्थ आहे की आज माझ्या अंगणात पाखरे आनंदाने दाणे टिपत आहेत. हे पाहून माझा जीव सुखावतो, परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात तेव्हा माझ्या डोळ्यांमधले अश्रू गालावर ओघळतात. त्यानंतर आहे आता प्रश्नाची उत्तरे. शाळावाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे. रास म्हणजे ढीग. मिजास म्हणजे तोरा. रानमेवा म्हणजे रानात पिकणारी फळे. शिणणे म्हणजे दमणे किंवा थकणे. आसू डोळ्यातील पाणी अश्रू. कवीच्या अंगणात कशा कशाची रास पळते. रानमेवा कुठे उगवला आहेत. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. तिसरा आहे कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे. कवीच्या अंगणात पाखरे का येतात. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. गहू ज्वारीच्या राशीत राशी शेतात पडल्या आहे. काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया. कविता 3, माझ्या अंगणात. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कवीच्या अंगणात कशा कशाची रास पळते.
कवीच्या अंगणात गहू ज्वारीची रास पडते. रानमेवा कुठे उगवला आहे? रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे. कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगतात? कारण दिल्या घेतल्याने वाढतो रानातला रानमेवा, म्हणून कवीने गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगितलं आहे. किंवा रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो म्हणून कवी सर्वांना गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे. कवीच्या अंगणात पाखरे का येतात? कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. आता गहू ज्वारीच्या खालील अर्थाच्या ओळी शोधा. कवितेतील ओळी शोधा. गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडले आहे. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. काळ्या भोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास. शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. जीव दमतो शिंकतो घास भरवते माय. रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा. तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. खेळूया शब्दांशी. कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. दूर उडून या जाता आसू येती गालावर. समूहदर्शक शब्दांची यादी करा. धान्यांची रास, केळीचा घड, मुलांचा गोडका, पक्ष्यांचा थवा, प्राण्यांचा कळप, द्राक्षांचा घोस. खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. सांडलं, पडलं, रास, धान्य, माय, आई. यानंतर आपण आता जे यूट्यूबवरचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर त्याला मी सुरुवात करते. माझ्या अंगणात गहू शाळव्याचं मोती काळ्या रानात सांडलं. लख चांदन पडलं, लख चांदन पडलं. काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास. अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मी जास. दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा. तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदन खावा. जीव दमतो शिनतो घास भरवते माय. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर. दूर उडून या जाता आसू येती गालावर. काय मग विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली ही कविता माझ्या अंगणात? चला तर मग आपण या कवितेचा सारांश समजावून घेऊयात. प्रोलाइट ओआरएस, अस्सल ओआरएस, WHO. आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. शेतकऱ्यांचे जीवन, त्यांचे कष्ट व आनंद यांचा परिचय व्हावा हा हेतू या कवितेतून दिसून येतो.
शेतकरी शेतात रात्रंदिवस खूप काम करतो. जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. शेतकऱ्यांच्या विविध भावभावनांचे वर्णन कवी ज्ञानेश्वर कोळी यांनी या कवितेतून आपल्याला सांगितलेले आहे. चला बघूया आपण या ठिकाणी कवी काय म्हणतो ते. गहू शाळव्याचं मोती काळ्या रानात सांडलं, लख चांदन पडलं, लख चांदन पडलं. तर कवी या ठिकाणी काय म्हणत आहे? गहू शाळव्याचं मोती म्हणजेच गव्हाचे आणि शाळवाचं म्हणजे ज्वारीचे दाणे. गहू आणि ज्वारीचे जे दाणे आहेत, दाणे म्हणजे या ठिकाणी त्याचा उल्लेख कवीने मोती असा केलेला आहे. या गहू आणि ज्वारीच्या दाण्यांचे मोती हे त्याच्या काळ्या रानात सांडलेलं आहे. म्हणजे शेतात धान्य पिकल्यावर आनंद व्यक्त करताना शेतकरी म्हणतो, माझ्या शेतात मोत्यासारखे गहू ज्वारीचे दाणे उगवून आलेले आहेत, पिकले आहेत आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्यांचे शुभ्र चांदणे पडले आहे. या ठिकाणी लख म्हणजे शुभ्र, जे गहू ज्वारीचे दाणे जे त्याच्या रानामध्ये सांडलेले आहे ते त्या शेतकऱ्याला शुभ्र चांदणं पडल्यासारखं त्याला वाटत आहे, असे या कवितेत कवी या ठिकाणी सांगत आहे. काळ्या शारा मातीतुनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास. कवी या ओळींमधून काय दर्शवत आहे? कवी सांगत आहे की शेतातील काळ्याशार मातीमधून मोती पवळ्यासारखी धान्यांची रास सांडलेली आहेत. या ठिकाणी मोती पवळे हे रत्नांचे उल्लेख या ठिकाणी कवीने केला आहे. मोती म्हणजे पांढरे रत्न व पवळे म्हणजे लाल रंगाचे रत्न. म्हणजे गहू आणि ज्वारीच्या दाण्यांना कवीने रत्नांची उपमा दिलेली आहे. या काळेशार मातीतून मोती पवळ्यासारख्या धान्यांची रास सांडलेली आहे असं कवी या ठिकाणी सांगत आहे. तसेच कवी पुढे सांगत आहे की अंगणात माझ्या डुले राना मेव्याची मी जस, म्हणजे माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदात डुलते आहेत. माझ्या या रानामध्ये फक्त गहू आणि ज्वारीचे दाणेच नाहीत, तर या रानामध्ये माझ्या शेतामध्ये आजूबाजूच्या ठिकाणी रानातली जी फळे असतात त्या फळांची झाडे ही फळांनी आनंदाने डुलत आहेत. चला पुढे कवी काय म्हणतो ते पाहूयात आपण. दिला घेताला वाढतो रानातला रान मेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा. विद्यार्थी मित्रांनो, गावाकडे ही पद्धत आहे. आजही ती पद्धत पाहायला मिळते की ही एक ग्रामीण संस्कृती आहे. देणं घेणं म्हणजेच एकमेकाला द्यायचं आणि त्यांच्याकडून घ्यायचं, ही आजही ग्रामीण संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. एखादा नवीन पदार्थ घरात बनवला गेला असेल तर तो लगेच शेजारी दिला जातो, तोही आनंदाने वाटला जायचा. प्रत्येक जण या आनंदात सहभागी व्हायचा. शेतातील आलेली फळे ही भरपूर प्रमाणात दिली जातात. ज्याप्रमाणे कैऱ्या, जांभळे, मक्याची कणसे तसेच भुईमुगाच्या शेंगाही, हे सर्व असेच काही दिले जाते. मुठभर नाही तर टोपली भरून दिले जाते, तेही फुकटच. त्याचा एकही पैसा ते घेत नाहीत. कारण गावाकडच्या लोकांचा असा समज आहे की रानातील फळे एकमेकांना दिली व घेतली की ती अधिक प्रमाणात वाढतात. म्हणजे लोकांना जेवढे आपण देऊ तेवढेच परमेश्वर आपल्याला भरभरून देतो, ते कधीच कमी पडत नाही. म्हणून रानातील हा मेवा सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आनंदाने गुण्या गोविंदाने खावा, अशी आपली भावना या ठिकाणी शेतकरी या ओळीतून व्यक्त करत आहेत. पुढे कवी काय म्हणतो आहे? जीव दमतो शिनतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. विद्यार्थी मित्रांनो, शेतात अनेक प्रकारची कामे करावी लागतात. ज्याप्रमाणे नांगरणी, बियांची पेरणी व बियांची पेरणी झाल्यानंतर त्यांची मशागत करावी लागते. शेतात पाणी द्यावे लागते. बियांना थोडे थोडे कोंब उगवल्यानंतर
त्याचे रक्षण करावे लागते, त्याला कीड लागू नये म्हणून पिकांवर औषधांची फवारणी करावी लागते. हे सातत्याने शेतकऱ्याला करावेच लागते. त्यामुळे शेतकरी रोज सकाळी लवकर उठून शेतात काम करण्यासाठी जातो. दिवसभर काम केल्यामुळे तो खूप दमतो, शिंतो म्हणजे थकतो. आणि थकल्यानंतर जेव्हा तो घरी जातो तेव्हा त्याची आई वाट बघत असते की जे काही जेवण तिने बनवलेले असते ते आनंदाने आपल्या मुलाला प्रेमाने घास भरवण्यासाठी ती सज्ज असते. त्यामुळे दिवसभर थकलेला त्या शेतकऱ्याचा जीव ताजातवाना होतो. ज्याप्रमाणे आपले वडील कामावरून थकून भागून आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, उत्साह पाहून त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची त्यांना काहीही चिंता वाटत नाही. ते एकदम फ्रेश होऊन जातात. त्याचप्रमाणे शेतकरीही ज्या वेळेस त्याची आई प्रेमाने घास भरवायला जाते त्यावेळेस त्याला शेतात केलेल्या कामाची आठवणही राहत नाही. या प्रेमळ वातावरणाचे वर्णन या ठिकाणी कवीने केलेले आहेत. आपली आई शेतकऱ्याला दुधावरच्या साईप्रमाणे भासते. दुधावरची साई जशी मऊ मलाईदार असते त्याप्रमाणे त्याला आपली आई दुधावरच्या साईप्रमाणे मऊ प्रेमळ भासते. त्याला दिवसभर केलेल्या कामाची, कष्टाची जाणीव तो विसरूनच जातो. पुढे कवी काय म्हणतो आहे पाहूया. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. तर कवी या ठिकाणी म्हणत आहे की पिकांची काढणी झाल्यानंतर ते दाणे पाखडण्यासाठी म्हणजेच उफणणी करण्यासाठी धान्याची पोती घराच्या अंगणात आणून ठेवतात. उफणणी केल्यानंतर धान्यात जो केर कचरा असतो, बारीक बारीक दाणे असतात, ते वाऱ्याच्या मदतीने इकडे तिकडे उडून जातात व ते धान्य साफ केले जाते. हेच धान्य उफणण्यासाठी, पाखडण्यासाठी शेतकरी आपली ती धान्याची पोती घराच्या अंगणात आणून ठेवतात. आणि ही कामे करताना काही दाणे अंगणात पडतात व हे दाणे टिपण्यासाठी काही पाखरे जमा होतात व ही दाणे टिपणारी पाखरे पाहून शेतकऱ्याचा जीव सुखावतो. आपल्या या दाण्यांमुळे या पाखरांचे पोट भरते तेव्हा शेतकऱ्याला खूप समाधान वाटते. परंतु या पाखरांचे पोट भरल्यानंतर जेव्हा ती पाखरे उडून जातात मग मात्र हा शेतकरी त्यांना पाहण्यासाठी आतुर होतो आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. तसेच हे अश्रू शेतकऱ्याच्या गालावर ओघळतात.